आता आपण पोहोचलेलो आहे कल्याण भिवंडी फाट्याजवळ. तर कल्याणचा ब्रिज चढून आपल्याला अजून पुढे जायचं आहे लोणाडला. चला मित्रांनो, तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा. मित्रांनो, आपण आता नाशिक हायवे मार्गेत निघालेलो आहे लोणाड गावात. तर आता पुढून एक फाटा आहे, तिथून आपल्याला राईड घ्यायचं आहे. कल्याण भिवंडीच्या बायपास नंतर पुढे एक ब्रिज सोडून सेकंड ब्रिजचा आपल्याला राईड घ्यायचा आहे. बघा, या ठिकाणी आज सावत नाका आहे, तर इथून आहे आज जाण्याचा रस्ता. या ठिकाणी खूप सारे असे वेअर हाऊस आहेत लाईनीत, गोडाऊन्स आहेत, लॉजिस्टिक्सचे. रस्ता असा चांगला आहे, मध्ये थोडासा पॅच होता, रस्ता नीट नव्हता, कच्चा रस्ता. बघा मित्रांनो, अशी छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार चांदवलची कमान लागेल, तिथून आपल्याला आत जायचं. तर चला. रस्ता थोडासा कच्चा आहे मित्रांनो, बाईक नेत असेल तर सांभाळून या. मधला थोडासा पॅच कच्चा होता, आता रस्ता चांगला आहे. तर चला, आधी आपण शिव मंदिरात जाऊया. प्राचीन काळातील शिव मंदिर आहे. मित्रांनो, आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोचलेलो आहे फायनली. तर मी ऋतिक मोलेश्वर तुमच्यासाठी घेऊन आले पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ. तर चला, आता मी आलेलो आहे लोणाड गावामध्ये, जे कल्याण स्टेशनपासून 10 ते 11 किलोमीटरवर आहे मध्ये. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकता, या ठिकाणी प्राचीन शिव मंदिर आहे. चला दर्शन घेऊया. हर हर महादेव. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. तुम्ही बघू शकता, एकदम असं जुन्या काळातील कोरलं गेलेलं हे दगडाचं मंदिर आहे. मंदिराच्या एंट्रीच्या वरच खूप सुंदर असं नक्षीकाम केलं गेलेलं आहे. इकडचं बांधकाम थोडंसं कोसळलं गेलेलं आहे. खूप सुंदर मंदिर आहे मित्रांनो लोणाड गावामध्ये. तर काका, तुमचं नाव काय? माझं नाव कृष्णा मंगल्या पाटील. अच्छा. तर मित्रांनो, काका आपल्याला मंदिराची थोडीफार माहिती सांगणार आहे. तर मंदिराबद्दल काय म्हणजे विशेष माहिती आहे? मंदिराबद्दल विशेष माहिती म्हणजे असं काय, हे तसं म्हणजे जागृत देवस्थानच आहे. पण काय इथे आता म्हणजे सगळीकडे म्हणजे दुर्लक्षितच आहे समजा. हो, जागृत आहे, पण कसं आहे आमच्या लोकांचं पण लक्ष नाही इकडे. आपण काय करायला पाहिजे, इथे काय ठेवायला पाहिजे. आणि ज्या कंप्लेंटी गेलेले पुराणतत्व वगैरे, पुराणतत्वापर्यंत बाबा याचं हे पुनर्वसन व्हावं असं गेलेलं आहे. पण ते आता सरकारला लक्ष देत पण नाही. आता ही सगळी जी अशी मंदिरं आहेत ती जवळजवळ सरकारच्या ताब्यात गेलेली. हो, बरोबर का नाही? पौराणिक जी मंदिर आहे असे. आणि पुराणतत्ववाल्यांना हे विचारल्यामुळे ते सांगतात की बाबा हे 13व्या शतकातला मंदिर असू शकतो. अच्छा. हां, असं आहे. जसं आमचे म्हणजे तसं हे म्हणजे फारच चांगलं आहे. म्हणजे एखादा जे आता आपण जे दर्शनाला जातो आणि ज्याला जे इथले मानले जातात, आपलं पंढरपूर स्थान आहे, सगळे स्थान आहेत,
तसं आहे की हा प्रकारचं स्थानच आहे. मागे तलाव वगैरे आहे हा. असं सुंदर मस्त. आता म्हणजे त्याचा सुधारणा झालेली आहे. अच्छा. सरकारने त्याची म्हणजे हे केलेलं आहे चांगला. तुम्ही जाऊन बघा ते तलाव आता ते मागे. किती वर्ष म्हणजे तुम्ही हे करता आता म्हणजे पूजा? हा मी तुम्हाला सांगतो ना का मी 40 वर्ष तर नक्कीच मी इथे म्हणजे असं मला जेवढं होईल तेवढा इथली स्वच्छता करतो, जेवढी जमेल तेवढी. हा. आमची आजी होती अगोदर, त्या आजी करायच्या, माझी आई करायची, मग त्यांच्यासोबत मी यायचो ना. मग तसं मला सुद्धा आहे का मी पण तिथून आहे, मला जेवढं जमेल तेवढं मी करतो. असं ते दिवाबत्ती करतो संध्याकाळी, सकाळी असं काय जेवढी स्वच्छता करता येते जमेल तेवढी करतो असं. म्हणजे लोणार गावामधील सगळ्यात प्राचीन मंदिर म्हणजे हेच आहे प्राचीन मंदिर आहे. हा प्राचीन मंदिर आहे नाही म्हणजे ते म्हणजे इतिहासात सुद्धा आहे. मी असं म्हणजे ऐकतो ह्याचं इतिहासात नाव आहे या मंदिराचं. त्याचं काहीतरी पूर्वीचं काहीतरी लवंगपूर वगैरे नाव आहे. अच्छा. इथलं असं लवंगपूर नाव ठेवलेलं आहे. पण ते आपण बोलू शकत नाही, ऐकून बोलतो. अच्छा. हा. ठोस मी सांगू शकत नाही तुम्हाला असं त्याचा पुरावा नाही. आता इथे बघा, इथे असं काही इसवी सन वगैरे या मंदिराला नसतो ना, लिहिलेलं नाही. हा कुठे लिहिलेलंच आहे असं. पूर्वीचं बोलल्यानंतर ते काय अशा गोष्टी आहेत त्या चुना बिना भरलेला पूर्वी काळ येईल त्या ठिकाणी. मंदिराला मध्ये मध्ये क्रॅक पण आलेले आहेत. हा पिलरला. हे सगळं म्हणजे वरून हे व्हायचं गळायचं, पण ते आता टाकल्यात पत्रे बित्रे बरे झाले. भले ते पैसे किती काय ना आपल्याला काय करायचं पत्र्याला. मित्रांनो, मंदिराच्याच मागे हे सुंदर असं तलाव आहे, खूप छान आहे. आता मी मंदिराच्या बॅक साईडला आहे. मंदिराचा वरचा भाग थोडा नष्ट झालेला आहे, तर मला वाटतं की गव्हर्मेंटने थोडंफार या मंदिराची काळजी घेतली पाहिजे. आपण आपला प्राचीन इतिहास जपून ठेवला पाहिजे. मंदिर तसं खूप सुंदर आहे. मंदिराची रचना, जे कोरीव काम केले खूप छान आहे. किती सुंदर नक्षीकाम केलं आहे. या ठिकाणी मला वाटतं छोटे छोटे असे हत्ती कोरले गेलेले आहेत. तर मित्रांनो, मी लोणार गावामधील प्राचीन शिवमंदिराचं दर्शन घेतलेलं आहे. माझ्यासोबत तुमचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. आणि हे प्राचीन मंदिर आपण जपलं पाहिजे. आणि मंदिराची रचना खूप सुंदर केलेली आहे. तेव्हाच्या काळामध्ये ही रचना केली गेलेली आहे. म्हणजे विचार करा, तेव्हाच्या काळामध्ये मंदिर बनवण्यासाठी काही शस्त्रसुद्धा नव्हते. तर विचार करा की हे मंदिर किती मेहनतीने बनवलं गेलेलं असेल. मंदिर बनवणं एवढं सोपं नव्हतं तेव्हाच्या काळामध्ये. तर चला, आता इथून मी निघतोय. आता चाललोय पुढे. तर आता पण चाललोय लोणार गावातील खांदेश्वरी लेणीजवळ, ज्याला बौद्ध लेणीसुद्धा असं बोललं जातं. चला जाऊया. तर मित्रांनो, आपण कमानीच्या इथून बाहेर आलो आहे चांदवडला. आणि आता इथूनच पुढे जाऊन एक राईट फाटा आहे, तर आता तिथं चाललो आहे. कॉन्क्रीटचा रस्ता केलेला आहे. हा रस्ता मला वाटतं आत्ताच झाला असेल मे बी, कारण की मी आधीचे फोटो बघितले त्याच्यामध्ये कच्चा रस्ताच होता. वा, मस्त. वाटेतच मला हे एक सुंदर झाड दिसलेलं आहे आणि याच्यावर सुंदर असं लाल रंगाचं फूल आलेलं आहे. थोडी जास्वंदी टाईप वाटतंय, पण कमेंटमध्ये सांगा की हे फूल कोणतं आहे. खंडेश्वरी माता मंदिर, खंडेश्वरी लेणी. तर चला दर्शनासाठी जाऊया. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो. हर हर महादेव.
या साईडला महादेवाचा फोटो ठेवलेला आहे. खूप सुंदर अशी लेणी आहे ही. या ठिकाणी यज्ञकुंड केलेलं आहे. आणि येथे आपल्याला श्री गणरायाचे दर्शन होते. सर्वांनी दर्शन घ्या मित्रांनो गणपती बाप्पाचं. समय लावलेली आहे, फूल वगैरे चढवलेत, म्हणजे बाप्पाची पूजा कोणीतरी सकाळी केलेली आहे. तर खूप छान वाटते इथे. तर आता मी आलेलो आहे लोणाड गावामधील खांदेश्वरी देवीच्या लेणीजवळ. खांदेश्वरी देवीचं मंदिरसुद्धा हे बोलू शकता तुम्ही. एका भव्य दगडाला तोडून कोरून बनवलेली आहे ही जागा. आणि असं बोलतात की गौतम बुद्धाचे जे शिष्य होते त्यांच्यासाठी ही लेणी बनवण्यात आली होती. तेव्हाच्या काळातली ही लेणी म्हणजे 1500 वर्ष जुनी लेणी आहे. आणि आतमध्ये येण्यासाठी 3 दरवाजे केलेले आहेत. आतलं वातावरण एकदम थंडगार आहे. तर या लेणीमध्ये आता सध्या तरी कोण नाही, मी एकटाच आहे. आणि लेणीचं काम सुरू आहे या ठिकाणी. आणि चला तर आजूबाजूचा परिसर फिरूया. बाहेरच आता एक मूर्ती कोरली गेलेली आहे. एका स्तंभावर इथं गणरायाचे नक्षीकाम केले गेलेले आहे मस्त. आणि इथूनच पुढे या ठिकाणी आहे पाणी. तर पाण्याची टाकी आपण म्हणू शकतो या ठिकाणी. तर आधीच्या काळामध्ये पावसाचं पाणी अशा काही ठिकाणी जमा करून ठेवलं जात होतं. जे लोक इथं राहत होते त्यांच्यासाठी हे पिण्याचं पाणी. आणि आता ही लेणी थोडीफार डेव्हलप होत आहे. इथं खांबांच्या वरती तुम्ही बघू शकता की मस्त सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे आधीच्या काळाचा. हे हत्ती आहे. असं काही अंदाजा लावू शकत नाही की नक्की काय आहे, पण खूप सुंदर आहे. मधला पॅच नष्ट झालेला आहे. जे काय आहे ते पुढे कोरलेलं खूप सुंदर आहे. या ठिकाणी पण नष्ट झालेलं आहे आणि पुढे अप्रतिम खूप सुंदर आहे. वाव, इथे सुद्धा खूप सुंदर असं लाल फूल आहे यार, मस्त आहे. आता इथं सोलार सुद्धा लावलेला आहे लाईटीसाठी. वाव, हे मस्त आहे. बघू शकता बाहेरून काय अशी सुंदर ही लेणी दिसते. पण तेव्हाच्या काळामध्ये हा किती भव्य दगड असू शकतो. आणि त्या दगडाला कोरून ही लेणी बनवण्यात आलेली आहे. आणि ह्या लेणीचे 1, 2, 3, 4, 5 असे 6 खांब आहेत. पण त्यातला एक नष्ट झालेला आहे. आणि लेणीच्या उजव्या साईडला खूप सुंदर असं नक्षीकाम केलं गेलेलं आहे. वाव, तर हे नक्की काय सांगू शकत नाही. तर एक अंदाजा लावला जाऊ शकतो की मध्ये जे बसलेत ते एक राजा आहेत आणि आजूबाजूला त्यांचे सेवेकरी आहेत, दासी आहेत, ज्यांची राजाची जे लोक सेवा करत असते ते लोक आहेत. या ठिकाणी पण वर खूप सुंदर नक्षीकाम केलेलं आहे. हे जे नक्षीकाम आहे हे आपल्याला काहीतरी सांगण्याचा एक उद्देश असू शकतो. कारण की तेव्हाच्या काळामध्ये कॅमेरा वगैरे फोटो काढण्यासाठी नव्हते. तर ह्या लोकांनी दगडावरच म्हणजे एक सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे.
म्हणजे एक प्रकारचं तुम्ही फोटोज बोलू शकता हुबेहूब. पण आता ते दगडाची झीज झाल्यामुळे ते नीट आपल्याला दिसून येत नाही. पावसाच्या पाण्यामुळे इथं सुद्धा दगडाची थोडीफार झीज झाली आहे, त्यामुळे हे जे कोरलं गेलेलं आहे ते थोडंसं नष्ट होत चाललेलं आहे. खूप सुंदर आहे. पण या ठिकाणी बघा किती सुंदर असा आकार दिला गेलेला आहे तेव्हाच्या काळामध्ये. इथपर्यंत लाईट आणले, विचार करा, डोंगरावर. आणि लेणीच्या अपोजिटला एक इंडस्ट्रियल एरिया आहे आणि डोंगर आहे बस. आणि खूप शांतता या ठिकाणी. या ठिकाणी मित्रांनो एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की एवढ्या मोठ्या दगडाला तेव्हाच्या काळामध्ये कोरून एवढी मोठी जागा आणि असं सुंदर शिल्पकार नक्षीकाम केलं गेलेलं आहे. मानलं पाहिजे, ग्रेट. तेव्हाच्या काळामध्ये एवढं काही ॲडव्हान्स हत्यारं नव्हती की एवढं सुंदर नक्षीकाम करण्यात येईल. आणि हे सगळं हातानेच कोरलं गेलेलं आहे. विचार करा किती जुनी लेणी आहे. खूप सुंदर आहे, एकदा नक्की या. दरवाजाच्या एंट्री गेटला खूप सुंदर नक्षीकाम केलं. यांची केसांची रचना बघू शकता कशी आहे. यांची पण बरोबरती असं वाटतं टोपी घातलेली आहे. बाजूला ह्यांची पण केसाची रचना तुम्ही बघू शकता की एका राजाच्या आजूबाजूला त्यांच्या सेविका आहेत असं पण आपण म्हणू शकतो. या ठिकाणी एक सेविका राजा चरणी बसलेली आहे. म्हणजे एवढं डिटेलिंगने कोरीव काम केलं गेलेलं आहे. हे बघा खूप सुंदर. केसांचं बघा किती डिटेलिंगने काम केलं गेलेलं आहे. तुम्हाला जर याच्याबद्दल माहिती असेल काही तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता आपण थोडंसं पुढे जाऊन बघूया ते फूल कोणतं आहे. मला आता खूप क्युरियोसिटी झाली आहे त्या फुलाबद्दल. आणि हा दगड तुम्ही बघू शकता केवढा मोठा दगड आहे. वा, खूप सुंदर. जास्त पुढे नाही आलोय मी कारण की अशा ठिकाणी एकटं फिरणं रिस्की आहे. हे आहे ते फूल. पावसाळ्यात या मित्रांनो, पावसाळ्यात इथं वॉटरफॉल सुद्धा असतो. कचरा करू नका बस. चला मित्रांनो, आता मी इथून निघत आहे. कसं वाटलं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ? लोणारमधील खांदेश्वरी देवीचं मंदिर, लेणीसुद्धा आपण बोलू शकतो आणि प्राचीन शिवकालीन मंदिर. आणि ही लेणी पण खूप वर्ष जुनी आहे. 1500 ते 2000 वर्ष जुनी असू शकते. गौतम बुद्धांच्या काळामध्ये त्यांच्या शिष्यांसाठी ही लेणी बनवण्यात आलेली आहे. तेव्हाच्या काळामध्ये अशी लेणी बनवलं म्हणजे हेड्स ऑफ. खूप भारी आहे नक्षीकाम, शिल्पकार मस्त. आणि ते बाजूला जे एका राजाचं नक्षीकाम केलेलं आहे, ह्याच्याबद्दल जर तुम्हाला काही माहिती असेल तर ते मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मला पण वाचायला आवडेल.
मी थोडंफार वाचलेलं, काही लोकांनी लिहिलेलं आहे की जी बाजूला राजांची नक्षीकाम केलेलं आहे ते वसंतराव जटका या राजाचं आहे, पण मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे. पण जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. तर कशी वाटली जागा मला हे पण एकदा नक्की सांगा. खूप दिवसांपासून मला अशा ठिकाणी यायचं होतं आणि ही जागा मी ॲक्च्युली नोव्हेंबरमध्येच बघितली होती, पण इथे येण्याचा मुहूर्त आज निघालेला आहे. तर शेवटी ही जागा आपण व्हिजिट केलेली आहे. तुम्ही पण एकदा नक्की या. तुम्ही आला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नसेल आलात तर एकदा कल्याणमध्ये येऊन या जागेला नक्की व्हिजिट करा. खूप सुंदर जागा आहे, खूप शांत आहे आणि मी तुम्हाला सांगतो व्हिडिओमध्ये की एकदा तरी महिन्यातनं गावच्या ठिकाणी या. तुम्हाला पण खूप भारी वाटेल, मन एकदम प्रसन्न होईल. प्राचीन मंदिर आणि लेणीचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे. तुम्ही तिथूनसुद्धा मॅपवर बघून येऊ शकता. आणि इथं येण्यासाठी कल्याण स्टेशन नियरेस्ट रेल्वे स्टेशन आहे. तिथून तुम्ही बस रिक्षाने येऊ शकता. मी मित्रांनो प्रायव्हेट व्हेकलने आलो आहे माझ्या बाईकने. तर मी नाशिक हायवेनेच आलो आहे. मला ठाण्यावरनं इथे येण्यासाठी अर्धा तास लागलेला आहे. एवढा जुना प्राचीनकालीन मंदिर आणि लेणी हे आपण जपून ठेवलेली पाहिजे, कारण की त्या दगडाची झीज झालेली आहे. जेव्हा त्यांनी ते बनवलं असेल तेव्हा ते किती सुंदर असेल. आणि आता ते दगड तुम्ही बघू शकता की पावसाच्या ह्याच्यामुळे त्या दगडाची झीज झालेली आहे, म्हणून ते नक्षीकाम आपल्याला नीट दिसून येत नाही आहे. तर हे सुद्धा आपण जपलं पाहिजे. तर चला मित्रांनो, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवलीमधील खूप लोकांना ह्या लेणीबद्दल माहिती नव्हतं. मलासुद्धा माहिती नव्हतं. तर मी जेव्हा बघितलं तेव्हा मी शॉक झालो की आपल्या कल्याणमध्ये काही एवढी सुंदर लेणी आहे. तर आज बघून खूप मस्त वाटलं. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की या. हा व्हिडिओ आता इथंच एंड करतो आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला नक्की एक लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, चॅनल लवकर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब फ्री आहे मित्रांनो. तर चला आता पण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.